खास विशेष धन्यवाद देते माझ्या बापा ह्या जिवंत देवा, आजच्या दिवसासाठी हा अद्भुत दिवस आमच्या जीवनामध्ये आणला माझ्या बापा. धन्यवाद देते. अद्भुत रीतीने माझ्या देवा इथं बसलेल्या प्रत्येकाला तुमच्या चरणाशी घेऊन आलात म्हणून धन्यवाद देते माझे देवा. हे आत्मिक मायबाप दिले माझ्या देवा, अद्भुत म्हणून धन्यवाद देते माझ्या देवा. आज आम्हाला प्रिचर लाभले माझ्या बापा, ते खरोखर माझ्या देवा अद्भुत प्रिचर दिले माझ्या देवा, आणि त्यांच्याद्वारे जे बोललात ते अद्भुत बोललात बापा, म्हणून तुम्हाला धन्यवाद देते माय बापा. खरंच माझ्या देवा हे जीविताच्या पृथ्वी जो काही आत्मा आहे मनुष्याचा तो भटकलेला आहे शांतीसाठी आणि समाधानासाठी माझ्या देवा. आणि आज तुमच्या सेवकाच्या मुखाद्वारे तुम्ही इतका अद्भुत बोललात बाप्पा की खरोखर या शांतीची गरज आहे माझ्या देवा. आणि तुम्ही शांतीचे राजकुमार आहात माझ्या देवा. तुमच्या शिवाय आणि व्यतिरिक्त शांती या जीविताच्या पृथ्वीवर कुठं नाही माझ्या देवा. खूप काही शांती मिळवण्यासाठी माझ्या देवा जीवाची धडपड आणि धडपड होते बापा, पण तुमच्या शिवाय आणि व्यतिरिक्त कुठेही शांती नाही माझ्या देवा. कारण ही मी भटकलेली पापीन खूप सारी शांती आणि समाधान मिळवण्यासाठी खूप सारी भटकलेली होती माझ्या देवा, पण तुमच्या चरणाजवळ येऊन काही अंशी का होईना माझ्या देवा ती शांती भेटलेली आहे. ती जी शांती मिळाली माझ्या देवाची ख्रिस्ताची, त्यासाठी आभार उपकार मानते माझ्या देवा. आणि आज माझ्या देवा इथं आम्ही जे जमलेलो आहोत प्रत्येक जण, आणि जे पाहणारे आणि ऐकणारे आहे माझ्या देवा, ते आमच्या प्रत्येकाचं आणि आजच्या दिवसाचं समर्पण करते माझ्या बापा तुमच्या दयेने देवा. नदीप्रमाणे माझ्या देवा शांती देणारे देव आहात माझ्या देवा. हो माझ्या देवा, पण ही शांती ह्या पाप्यांना मिळणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे माझ्या देवा. कारण आमच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त अशुद्धता आहे माझ्या देवा. दुष्टता आणि अधर्म, दुराचरण, पाप अपराध आहेत माझ्या देवा. आणि ही पाप अपराध क्षमा करणारे, अशुद्धता दुष्टता काढणारे तुम्ही आहात माझ्या देवा. ह्या लाचारांची, ह्या पाप्यांची अवकात नाही माझ्या देवा याच्यातून बाहेर पडण्याची, पण येशू नामामध्ये सामर्थ्य आहे माझ्या देवा. आज माझ्या देवा जो तुम्ही दयेचा सागर आहात माझ्या देवा, जो तुम्ही कृपेचा सागर आहात माझ्या देवा, जो तुम्ही प्रीतीचा सागर आहात माझ्या देवा, आज माझ्या देवा तुमचा स्वर्गीय सिंहासन सोडून माझ्या देवा इथं हजारो लाखो देवदूतांसह विराजमान झालेला आहात माझ्या देवा. या पाप्यांसाठी पुन्हा एकदा माझ्या देवा ह्या भवनामध्ये माझ्या देवा शांतीचे राजकुमार म्हणून आमच्यासाठी उभे राहा माझ्या देवा. आणि आम्हाला प्रत्येकाला जसं व्याभिचारी स्त्रीने पश्चाताप केला माझ्या देवा, तसं आज माझ्या देवा आमचं अंतःकरण तुटू द्या माझ्या देवा. व्याकुळता, कळवळा फुटू द्या माझ्या देवा. दाखवणारं अंतःकरण, दाखवणारे अश्रू नाही माझ्या देवा, तर त्या व्याभिचारी स्त्री सारखं पश्चातापाचे अश्रू गाळण्यासाठी कृपा करा माझ्या देवा. करता करविता तुम्ही आहात माझ्या देवा. मनुष्य फक्त ढोंगाने भरलेला आहे माझ्या देवा, फक्त दिखाऊपणाने भरलेला आहे माझ्या देवा, की मी लोकांना कसं दाखवू शकल, मी लोकांच्यात कसं मिरवलं जाईल, माझी वाहवा प्रशंसा कशी होईल माझ्या देवा. आमच्यावर कृपा करा. ज्याच्यासाठी बलिदान दिलं माझ्या देवा, आज त्या बलिदानाचं स्मरण करा माई बापा, आणि ह्या पाप्यांच्यावर कृपा करा माझ्या देवा. आज आमचं करण तोडा माझ्या देवा. त्या व्याभिचारी स्त्री सारखं अंतःकरण तोडा माझ्या माई बापा. कारण अंतःकरण तोडणारे फक्त तुम्ही आहात माझ्या माय बापा जिवंत देवा. ह्या ढोंग्यांना, ह्या ढोंगीपणातून बाहेर काढा माझ्या देवा. ज्याच्यासाठी बलिदान दिलं, आज त्या बलिदानाचं स्मरण करा माझ्या देवा. जे रक्त सांडवलं माझ्या देवा, आज त्या रक्ताचं स्मरण करा माझ्या देवा. जे आमच्यासाठी फटके खाल्ले माझ्या देवा, आज त्या फटक्यांचं स्मरण करा माझ्या देवा. कृपा पुरवा माझ्या देवा. जे सागरचे गहिर प्रेम केलं माझ्या देवा, त्या प्रेमाचं स्मरण करा माझ्या देवा. आम्ही पापी असतानाही माझ्या देवा ह्या पाप्यांच्या पोटी जन्म घेतला, ह्या पाप्यांना नवीन जीवन, सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून माझ्या देवा आज माझ्या त्या एक एक तुमच्या बलिदानाची आठवण करा माझ्या देवा. इथून आमच्यातलं कुणीही खाली हात जाणार नाही माझ्या देवा, अशी कृपा करा. आणि आमचं प्रत्येकाचं अंतःकरण तोडा व्याभिचारी स्त्री सारखं, आणि ती गहिरी शांती जे ख्रिस्तामध्ये आहे माझ्या देवा, जे सागरासारखी शांती आहे, नदीप्रमाणे शांती आहे माझ्या देवा, त्या शांतीने माझ्या देवा, ख्रिस्ताच्या स्वर्गीय शांतीने माझ्या बापा आम्हाला भरा माझ्या देवा.
हो माझ्या देवा, मी भटकून भटकून तुमच्या चरणाजवळ आलेलो आहोत माझ्या देवा. जसं उडाव पुत्र माघारी आला आणि तुम्ही हो माझ्या देवा आलिंगन दिलं त्याला, आम्ही आज उडाव पुत्रासारखं पुन्हा एकदा माझ्या देवा लहानापासून थोरापर्यंत तुमच्या चरणाजवळ येतो माझ्या देवा. आमच्यावर दया करा माझ्या देवा, कृपा करा माझ्या देवा. हे दयेच्या सागरा, कृपेच्या सागरा, प्रीतीच्या सागरा, करुणेच्या सागरा, कृपा कर माय बापा जिवंत देवा. आज आम्हाला कुणालाही खाली हात जाऊ देऊ नको माय बापा जिंदा खुदा. रहम कर माझ्या माय बापा. जे प्रेम केलं त्या प्रीती खातर आमच्यावर रहम कर माझ्या माय बापा जिंदा खुदा. विश्वास आहे माझ्या देवा, तुमच्या दारात आलेला कुणी खाली आज जाणार नाही माय बापा, कारण तुम्ही सागरचे गैर प्रेम आमच्यावर केलंय माझ्या देवा. आम्ही पापी असतानाही माझ्या देवा आमच्या पाप्यांसाठी मनुष्याच्या पोटी तुम्ही जन्म घेतलेला आहे माझ्या देवा. आणि ह्या पापिनीची विनंती आणि प्रार्थना आहे माझ्या देवा, स्वर्गीय शांतीच्या राजकुमारा तुमच्या स्वर्गीय शांतीने आम्हाला भरा माय बापा. जिवंत देवाच्या कार्यासाठी इथं लहानाला थोराला ज्या कार्यासाठी जन्माला घातलंय माझ्या देवा, त्यासाठी आम्हाला तयार करा माझ्या देवा. जक्काईचं मन फिरवलं तसं आमचं घाणीपासून, अशुद्धतेपासून, दुष्टतेपासून, अधर्मा दुराचरणापासून मन फिरवा माय बापा. जसा शौलाचा पौल केला तसं आम्ही पौल होऊ नाही शकत माय बापा. आम्ही लोभी आणि लालची आहोत माझ्या देवा, पण जशी तुमची दया आणि कृपा प्रत्येकासाठी असेल तसं आम्हाला घडवा माझ्या देवा. आम्हाला त्याची गरज आहे माझ्या देवा. आमच्यावर कृपा पुरवा माझ्या देवा. आणि मी विश्वास ठेवते माझ्या देवा, या पापिनीची प्रार्थना तुम्ही ग्रहण केलेली आहे, कारण शब्दाद्वारे आकाश पृथ्वी निर्माण करणारे देव आहे. तोच हा शब्द आहे माझ्या देवा. मनुष्याचा पुत्र असताना तुम्ही जे जे बोललात ते झालं, वचन असं लिहिलं गेलं, जे बोलशील ते होईल. होय माझ्या देवा, मी विश्वास ठेवते हा एक एक शब्द माझ्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकट झालेला आहे बापा. आभार मानते, उपकार मानते माझ्या देवा. महिमा प्रशंसा करते, गौरवते, उंचवते माझ्या देवा. आणि प्रभू येशू नामामध्ये मागते म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन.